जे व्हायचं असतं आता एका भगिनीनं तुझ्या घरातलं एक काम मला दिलं, मी ताबडतोब माहिती घेतली. त्याच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोलणार आहे. सोन्यासारखा तिचा मूल आज तिच्याकडे राहिलं नाहीये. मला वाटतं जूनमध्ये त्या मुलाचा कसा मृत्यू झाला, कळायला मार्ग नाही, त्याच्याबद्दलच सगळी चौकशी करायची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, त्या सोडवायच्या असतात. दिवाळीनंतर पाऊस पडल्यानंतर पुन्हा मी 11,000 कोटी रुपये माझ्या बहिणाच्या शेतकऱ्याला दिले. का तर शेतकरी उभा राहायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो शेतकरी मोठा तर राज्य होईल. शेतकरी सुखाचा समाधानी राहायला पाहिजे. त्याच्या पिकांना योग्य दर मिळाला पाहिजे, त्याच्या ऊसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्याच्या फळबागा भाजीपाला याला योग्य पद्धतीचा दर मिळाला पाहिजे. मित्रांनो, आज आपल्या संस्था